तुझं सवे बहरली प्रीत भाग 9. लेखिका प्राची सोळे. कुंदाच्या जीवावर आले आदित्यला ओरडायला, पण असं करणं जरुरी होते. एकतर तो साता समुद्रापार, तिथे त्याला गोळ्या घे म्हणून सांगणारं कोणी नव्हतं. तो स्वतःहून घेईल हे माहीत नाही, त्यामुळे त्याला जरबेने तिला सांगावे लागले. आदित्य 30 वर्षांचा होता, लहान नाही. या वयापर्यंत मुलं लग्न होऊन सेटल झालेली असतात, पण आदित्यचं नशीब या बाबतीतही त्याला साथ देत नव्हते. कुंदाने फोन ठेवला. तिला माहीत नव्हते मनोहर दामले तिच्या पाठी येऊन उभे आहेत. ती वळली आणि समोर नवऱ्याला पाहिले, पण त्यांचा चेहरा नाराजीचा दिसत होता हे तिने ओळखले. काय झाले, नाराज दिसताय? आवाजात तटस्थपणा आणत तिने विचारले व तिथे सोफ्यावर बसली. हो, आहे मी नाराज, आणि याला कारण तू आहेस, मनोहर थोड्या चढ्या आवाजात बोलले. तुम्हाला माझी आतापर्यंत कुठली गोष्ट पसंत पडले? मी अपेक्षाही नाही करत, कुंदा बेफिकिरीने बोलली. पण का तू त्या साध्या भोळ्या गरीब लोकांच्या भावनांशी खेळतेस? कोणी दिला तुला अधिकार? मनोहर उखडून बोलले. मला कोणी कशाला अधिकार द्यायला हवाय? यशवंत माझा सख्खा लहान भाऊ आहे, त्याला मी सांभाळलं आहे. उलट त्याचं सगळ्यांचे भलंच करत आहे. सुमनचं आदित्यशी लग्न झाले तर सगळे सुखी होतील. सुमन इथे खुश राहील, आरवचं शिक्षण होईल. शिवाय परत बस बस कर हा दांभिकपणा. अगं, तू जगाला फसवशील पण मला नाही. आपला आदित्य अजून पुरता बरा झाला नाहीये, त्याचं मानसिक संतुलन मध्येच बिघडतं. यालाही तूच कारणीभूत आहेस. त्याचं शालेय शिक्षण, कॉलेज शिक्षण कुठल्या परिस्थितीमध्ये केलं हे तुला चांगलंच ठाऊक आहे. केवळ माझी आजवरच्या पुण्याईमुळे, चांगल्या ओळखीमुळे या अमेरीसारख्या परक्या देशात निभावून निघाले. कुंदा, तुला सांगतोय, अजूनही वेळ गेली नाहीये. बोलावून घे आदित्यला माघारी. त्याला बिझनेस काय करायचा आहे तू इथे करू दे, पण तिथे गावात नको. अगं, त्याचा जन्म लहानाचा मोठा इथे झालाय. साधं त्याला मराठी तू बोलू द्यायची नाहीस? मी हट्टाने त्याला आपली मातृभाषा शिकवली आहे. झालं का तुमचं गरळ ओकून? काय बोललीस? मी गरळ ओकतोय आणि तू हे विषाचं बी पेरते त्याचं काय? ह्याची फळं कोणाला उपयोगी पडणार आहेत? मनोहरराव रागात होते. तुर्तास मला तुमच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. मी काय करते मला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही मधले पडलात नाही तर ठीक होईल. कुंदा त्यांच्याकडे रोखून बघत बोलली आणि फणकाराने तिथून निघून गेली. मनोहर हताश होऊन तिथेच बसले. त्यांना कुंदाच्या या स्वार्थीपणाचा खूप राग यायचा. एका छोट्या गावातील सुशील, शिकलेली, रूपाने सुंदर मुलगी मनोहर दामलेंना मनापासून आवडली आणि तिला ते अमेरिकेत घेऊन आले. पुढे आदित्य झाला आणि कुंदाचा गर्व जास्त वाढला. ती जसे तिच्या हाताखालच्या लोकांशी वागे त्याचं अनुकरण लहानगा आदित्य करू लागला. आदित्यला जे हवे ते मिळू लागले. त्याचा एकही शब्द कुंदा खाली पडू देत नव्हती. अतिलाडाने आदित्य बिघडू लागला. त्याचं वागणं बेशिस्तीचं होऊ लागलं. एक दिवस तो प्रसंग आला. शाळेतून आदित्य घरी आला. गाडीतून उतरून लॉनमधून चालत असताना माळी झाडांना पाणी घालत असता थोडं पाणी त्याच्या अंगावर उडाले. अगदी क्षुल्लक गोष्ट होती ती, पण आदित्य इतका रागवला की त्याच्या वडिलांच्या वयाच्या माळ्यावर त्याने हात उचलला. त्यावेळी कुंदाने त्याला ओरडायचे सोडून त्याची बाजू घेतली. पुढे शाळेत असाच रागाच्या भरात त्याच्या मित्राच्या डोक्यात पाण्याने भरलेली बाटली मारली. मनोहर यांच्या मध्यस्थीमुळे प्रकरण जास्त वाढले नाही. त्याला शाळेतून काढले नाही. कॉलेजला असताना झालेल्या 2 मारामाऱ्या, एका मुलीशी केलेले गैरवर्तन, आदित्यला रागावर नियंत्रण होत नसे. जसा तो मोठा होऊ लागला त्याचा राग विकोपाला गेला होता. मनोहर कामानिमित्त प्रवास करायचे, त्यामुळे सगळं काही कुंद्याच्या हातात होते. आदित्यला मानोपचारिक डॉक्टरांकडे नेण्याचं ते अंतिम कारण ठरले. युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्यामुळे आदित्यने स्वतःच्या हाताला मोठी जखम करून घेतली. चाकूने वार केले होते आणि डॉक्टरी इलाज चालू झाले. त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोळ्या चालू झाल्या. एकही गोळी चुकता कामा नये हे डॉक्टरांनी बजावून सांगितले. त्याला चांगल्या वातावरणात राहणे गरजेचे आहे आणि स्वार्थी कुंदाने या कशाचाही विचार न करता एकट्या आदित्यला भारतात पाठवले होते. त्यांनी परमेश्वराकडे हात जोडले. देवा, आदित्यकडून त्या चांगल्या माणसांना काही त्रास होऊ नको. वाटल्यास तुझा एक देवदूत तिथे पाठव. संध्याकाळचे 7 वाजले आणि विराज निघाला. आज हाफ डे घेतला होता, त्यामुळे 1 तास जादाचं काम करून निघाला. शिवने गाडी स्टार्ट केली.
आजचं वातावरण खूप आल्हाददायक झाले होते. पावसाचे शिंतोडे पडून गेल्यामुळे मातीचा सुगंध मनाला वेड लावत होता आणि मोहवून टाकत होता. त्याच्या डोळ्यासमोर सुमन आली. तो स्वतःशीच हसला. सुमनबरोबर लग्न करण्याचं स्वप्न बघत होता. त्याच्यावरची ओढ त्याला सुमनच्या वागण्यातही दिसली होती. आधी तो स्वतः सुमनला विचारणार होता. मग अण्णा आणि उमा काकूंशी बोलून त्याच्या आई वडिलांना इथे बोलवणार होता. गोष्टी ज्या दिशेने पुढे गेल्या असत्याही दुधात मिठाचा खडा पडावा तसा आदित्य त्यांच्यामध्ये आला. आता पुढे काय? येणारा काळच दाखवणार होता. उमा, सुमे, मी आलो ग. दारात अण्णांची हाक आली तशी सुमन धावत बाहेर आली. ती त्यांच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेली. उमा काकू बाहेर आल्या. सुमनने दिलेलं पाणी अण्णांनी प्याले. चहा ठेवलाय सगळ्यांसाठी, आणते थोड्या वेळात, उमा काकू बोलल्या. चहा आणशील ग, पण आदित्य कुठे? त्याच्या खोलीत आहे का? त्याचा प्रवास सुखकर झाला ना? जेवण आवडले का? काही त्रास झाला नाही ना? अण्णांचे प्रश्न संपतच नव्हते. अण्णा थांबा, जरा श्वास घ्या. सुमन त्यांना थांबवत बोलली. आदित्य त्याच्या खोलीत आहे. प्रवास एकदम उत्तम झाला असे तोच म्हणाला. जेवणाची प्रशंसा करताना तो आईला म्हणाला की जगातल्या कुठल्याही जेवणालाही चव नसणार, एकदम भारी झाले जेवण आणि त्याला कसलाही त्रास झाला नाहीये. सुमनने त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे क्रमवार दिली. चहा घ्या सगळ्यांनी. उमा काकू चहा घेऊन आल्या. तेवढ्यात जिन्यावर पावलं वाजली. अण्णा तिकडे बघून प्रसन्न हसले. आदित्य खाली येत होता. त्याला बघून उमा काकू लगेच किचनमध्ये गेल्या. अण्णा उठून उभे राहिले. पुढे येऊन त्यांनी आदित्यला प्रेमाने मिठी मारली. तो त्यांच्या लाडक्या कुंदाताईचा मुलगा आणि त्यांचा भाचा होता. कसा आहेस बाळा? बोलताना अण्णा गैवरले. आदित्यला तान्हं असताना त्यांनी 1 ते 2च वेळा त्याला हातात घेतले होते. बाळंतपणासाठी आलेली कुंदाताई 1.5 महिन्यातच अमेरिकेला निघून गेली. आदित्यचा खूप कमी सहवास त्यांना मिळाला. सुमनच्या वेळी ती एकटी आली होती आणि आरवच्या वेळी आदित्यला आणलं होतं. त्यानंतर एवढ्या वर्षांनी ते आदित्यला आज पाहत होते. मामा, मी ठीक आहे. तू कसा आहेस? आणि अजून किती वर्ष काम करणार आहेस? तू थकलेला दिसतोयस बघ किती. आदित्य अण्णांना पाहत बोलला. अरे बाळा, माझी नोकरी आहे अजून, त्याची चिंता नको. पण तू केवढा मोठा झालाय. असा समोर आला असता असं ओळखू शकलो नसतो. बोलून अण्णा हसले. बस इथे बस पाहू. अगं ऐकलंस का? अण्णा आत पाहत बोलले. तेवढ्यात उमा काकू सगळ्यांचा चहा घेऊन आल्या. अरे माझा चहा थंड झाला, अण्णा बोलले. अण्णा, आईने बघा सगळ्यांना चहा गरम करून आणलाय, सुमन बोलली आणि तिने प्रत्येकाच्या हातात चहाचे कप दिले. बाहेर गाडीचा हॉर्न वाजला आणि सुमनने पटकन गेटकडे पाहिले. तिच्या डोळ्यात चमक आली. जणू ती त्याच गोष्टीची वाट पाहत होती. विराज गेट उघडून आत आला. शिव गाडी घेऊन निघून गेला. या जोगळेकर, वेळेत आलात. आम्ही चहा घेत आहोत, तुम्हीही या, अण्णा विराजला बोलले. सुमनने शकूला विराजसाठी पाणी आणि चहा आणायला सांगितले. विराज, तुला ड्रायव्हर आहे का? आदित्यने विचारले. हो, कंपनीने दिलाय. घर ते डॅम, डॅम ते घर, विराज म्हणाला. वाव, दॅट्स ग्रेट. मग कधी गाडी हवी असेल तर मिळू शकते आपल्याला, आदित्य खुश होत बोलला. अरे सारखी नाही मिळू शकणार, त्यांना कामासाठी दिलेली आहे, सुमनने मध्येच तोंड घालत बोलले. येस सुमन, चिल. आय एम नॉट आस्किंग इट फॉर एव्हरी डे. सुमनने असं मध्ये बोललेलं आदित्यला अजिबात आवडले नव्हते. त्याने थोड्या रागाने सुमनकडे पाहिले, पण तिचे लक्ष नव्हते. पण विराजने ते पाहिले. आदित्य, तुला कधी हवी असेल तर सांग, मी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करेन, विराज त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. मुलांचा संवाद ऐकून आपण कशाला त्यांच्यात थांबावे असा विचार करून अण्णा उठले. मुलांनो, तुम्ही बोलत बसा, मी माझ्या खोलीत आराम करायला जातो, रात्रीच्या जेवणाला भेटू. अण्णा त्यांच्या खोलीत गेले.
जोगळेकर, तुम्हाला काही खायला आणू का? दुपारी जेवण केले का? कोण कोण बोलते हे? कोण आपली एवढी विचारपूस करते? ही समोर उभी असणारी निळ्या निळ्या डोळ्यांची स्वप्नसुंदरी का? का? कशासाठी एवढ्या आत्मीयतेने विचारत आहे? विराज विचार करत होता. अहो अहो, ओळखीचे शब्द. सुमनने तिची नाजूक बोटे त्याच्यासमोर नाचवली. विराज दिवा स्वप्नातून जागा झाला. नको, मला आता काही नकोय. डायरेक्ट रात्रीचं जेवण सगळ्यांबरोबर. विराज पापणी न लवता सुमनकडे बघत बोलला. बरं, आता फ्रेश व्हायला जातो, थोड्या वेळाने भेटूया. विराज उठला व जिन्याकडे चालू लागला. सुमनही आईला मदत करण्यासाठी किचनकडे निघाली. हे सुमन, थांब ना. वाय रनिंग? आदित्य म्हणाला. मी अँड रनिंग? नो, नॉट ॲट ऑल. सुमन त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत बोलली. असं? मग बस इथे. तसंही मी आल्यापासून आपलं बोलणं झालंच नाही आहे. डोंट यू फील वी शुड टॉक अबाउट इच अदर? आदित्यने सरळ तिला प्रश्न केला. आपल्याबद्दल काय बोलायचे आहे? तू इथे तुझ्या बिझनेससाठी जमीन खरेदी करायला आला आहेस. मग अण्णांशी बोलून काय ते ठरव. मी काय बोलू त्यात? सुमनला जे सुचलं ते तिने बोलून टाकले. हो, जमिनीसाठी मामाशी बोलणार आहे. पण मी इथे काही या एकाच कारणासाठी आलो नाही आहे. मामा काही बोलला नाही का तुला? काय? कशाबद्दल बोलतेस तू? माहीत असूनही सुमनने त्याला उलट प्रश्न केला. हेच की मी तुला आणि तू मला नीट ओळखावं, समजून घ्यावे. विचार जुळले की मनं जुळतात आणि मनं जुळली की एकमेकांमधली दरी कमी व्हायला लागते. आदित्य पटकन उठून तिच्यासमोर उभा राहिला. त्याचे गडद तांबूस डोळे तिच्यावर रोखत बोलला. क्षणभर सुमन बावरली. ती 2 पावले पाठी झाली. आदित्य तिच्यावर धडकतोय की काय असे तिला वाटले. तिने सावरले स्वतःला. हे बघ, आपण बोलू. पण आता मी आईला मदत करायला जाते. किती काम करते ती, थकली असेल. मी जाते तिच्या मदतीसाठी. सुमन तिथून जात बोलली. बरं जा, बट रात्री मला भेटायला माझ्या खोलीत येशील का? गप्पा करू. त्याआधी रात्रीचे जेवण झाल्यावर मला सगळ्यांना गिफ्ट्स द्यायचे आहेत आणि तुझ्यासाठी एकदम खास गिफ्ट आणले आहे. पण ते तुला मी माझ्या खोलीतच देईन. हे बोलताना आदित्यचा आवाज घोगरा झाला. सुमन शहारली. इथून लगेच निघून जावे असे तिला वाटले. काही न बोलता ती किचनकडे वळली. आदित्य तिला जाताना मंद गालात हसत बघत होता. तो रूममध्ये जाण्यासाठी जिन्याकडे वळला. सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट्स त्याला बॅगेतून बाहेर काढायचे होते. विराज त्याच्या खोलीत आला आणि दार लावून घेतले. खरं तर आंघोळ करून थोडा वेळ तो आराम करणार होता. पण आज त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते. त्याला समजत नव्हते त्याला काय झाले. आंघोळीला बाजूला ठेवून त्याने सरळ व्यायाम करायला सुरुवात केली. वेट्स, पुशअप. एक तास घाम गाळला. घामाने त्याचे पिळदार मसल्स चमकू लागले. तो तसाच घामाने भिजलेल्या उघड्या अंगाने गॅलरीत आला. बाहेरची थंडगार हवा त्याच्या शरीराला स्पर्शू लागली. मन आणि शरीर दोन्ही त्या हवेत विरघळत होते. कठड्यावर हात ठेवून तो डोळे बंद करून तसाच उभा राहिला. खूप दिवसांनी सुमन तिची मैत्रीण सुधाकडे गेली होती. तिचे लग्न ठरले होते. सगळं फिक्स झालेलं. पण अचानक मुलाकडच्या लोकांनी लग्नात मुलाला स्कूटर द्यावी असे सांगितले. सुधा मोठी, तिच्या पाठी एक भावंड. वडील पोस्टात कारकून, आई घरीच. कितीसा पगार आणि एवढं कुटुंब पोसायचे? कसं करणार ती त्यांची मागणी पूर्ण? झाले, लग्न मोडले. सुधाच्या आईने येऊन उमा काकूंना सांगितले. त्यांनी बिचारीचे सांत्वन केले. पण शेवटी त्या तिचे दुःख तर घेऊ शकत नव्हत्या. त्यांनी सुमनला ही गोष्ट सांगितली. त्या बालपणीच्या मैत्रिणी होत्या. सुधा खूप दुःखी झाले. सुमन येऊन सुधाला भेटून गेली तर बरं होईल. सुधा तिचं मन तरी मोकळं करेल तिच्याकडे, तिची आई सांगून गेली. उमा काकूंनी सुमनला हे सांगितल्यावर तिला सुधाबद्दल खूप वाईट वाटले आणि आपली एवढी जवळची मैत्रीण असून तिला आपण भेटत नव्हतो याचेही वाईट वाटले. उमा काकूंनी तिला सुधाला भेटायला जाच म्हणून सांगितले आणि सुमन तिला भेटायला गेली होती. तिच्या गळ्यात पडून सुधा खूप रडली. तिला मनसोक्त रडू दिले तिने. सांत्वनापेक्षा दुःखाचा निचरा होणे जास्त परिणामकारक असते असे अण्णा म्हणतात. सुमनने सुधाला खूप छान समजावले.
आयुष्य कोणा एकावर अवलंबून नसते सुद्धा. जे आपलं नव्हतं ते निघून गेले असं समजावे. आयुष्य खूप सुंदर आहे. सकारात्मक दृष्टिकोन नेहमी चांगला विचार करायला लावतो. नव्या उमेदीने उभे राहा. खंबीर हो. तुझ्या आई बाबांना तूच आधार आहेस आणि तू शिकलेली आहेस. जर हो म्हणत असशील तर आपल्या शाळेत तुझ्या कामाचे बघते अण्णांना सांगून. तेवढाच तुलाही विरंगुळा. सुधाला समजावून तिला घरी ये असं पुन्हा पुन्हा सांगून सुमन घरी परतत होती. ती गेटजवळ आली. गेट उघडले आणि आत येता येता तिने सहज वर पाहिले. काही क्षणासाठी आपण गेटजवळ उभे आहोत आणि वेड्यासारखे वर पाहत आहोत याचा तिला विसर पडला. पापण्यांची जराही हालचाल न करता ती एकटक विराजकडे बघत होती. आयुष्यात अगदी प्रथमच ती कोणा परक्या पुरुषाला असं पाहत होती. त्या नजरेत लज्जा होती, अनामिक हुरहुर होती. आपण करतोय ते बरोबर की चूक हा विचार तिच्यापासून कोसो दूर होता. शेवटी मानवी मन कसल्याच्या ओढीच्या झुल्यावर बसलं की ते त्यावर झोके घेणारच. तसंच सुमनचे झाले. ज्या विचारांच्या हिंदोळ्यावर ती वावरत होती ते असे समोर उलगडले गेले तर तिच्या मनाची अवस्था काय होणार. विराजने तो थंड वारा प्याला. मिटलेले डोळे समाधानाने उघडले आणि त्याचं लक्ष समोर गेले. त्याने जीन्स घातली होती व वरून तो उघडा होता व त्याला अशा अवस्थेत सुमन समोर उभी राहून सुमन एकटक त्याच्याकडे पाहत होती. काय होते तिच्या चेहऱ्यावरचे भाव. स्वतःला हरवून बसलेली ती एक अनामिका. वास्तवाचे भान विराजला आधी आले. तो गॅलरीत होता पण सुमन समोर बाहेर उभी होती. घरात सारे होते. अण्णा, काकू, आरव आणि आदित्य. सुमनला असं हरवल्यासारखं उभं राहिलेलं कोणी पाहिलं तर अनर्थ होईल. उगाच गैरसमज व्हायचा. आणि विराजने ती कृती केली. तो जागचा हल्ला. सरळ पाठ करून तो खोलीत आला आणि गॅलरीचे दार लावून घेतले. समोर ज्यावर आपण तंद्री लावून बसलोय त्याची हालचाल झाली. ते डोळ्यासमोरून निघून गेलं. आता समोर काही नाहीये. आपण काय ते थांबलोय. कोण आहे समोर. कोणी नाही. तिचे विचार मनपटलावर उभं राहून येत होते आणि तिने पाऊल उचलले. चालत घरी आली. किचनमध्ये गेली. तिचे गाल कान एवढे लाल झाले होते की उमा काकूंनी लगेच तो बदल ओळखला असता. पण स्वतःला त्यांच्यापासून वाचवत ती काम करत होती. आताचं सुमनचं वागणं काय होतं. ती असे का वागली या प्रश्नांची उत्तरे विराजला मिळत नव्हती. म्हणजे होती पण त्याला ठोस पुरावे नव्हते. तिची ती निळी गहिरी नजर काय सांगत होती. कसलं आव्हान होती त्या नजरेत. खरं तर विराज ओशाळला होता. जरी त्याची चूक नव्हती तरी सुमनबद्दल त्याला खूप आदर होता. एका सुसंस्कृत सुशिक्षित कुटुंबातली ही संवेदनशील मुलगी अशी वागली तर कसं चालेल. अण्णा, उमा काकू त्याला आदरणीय होते. हो, मला आवडते सुमन, खूप आवडते. अगदी इथे आल्यावर तिचे जे पहिले दर्शन झाले त्यातच आपण घायाळ झालो आणि हरवून बसलो स्वतःला तिच्या अस्मानी सौंदर्यात. हे नुसतं बाह्य आकर्षण नाही तर तिचे निर्मळ मनही आपल्याला खूप आवडले आहे. हीच तर प्रेमाची पहिली पायरी नसेल. सुमन स्वतःला मुक्त करू पाहत होती. आतापर्यंत बंदिस्त करून ठेवलेल्या मनाला मोकळं करत होती. परंतु आता सुमनकडून असं काही घडणार नाही याची काळजी तो स्वतः घेणार होता. त्याने आंघोळ केली. कपडे करून तयार झाला. ती समोर आल्यावर आपण कसे वागू किंवा सुमन कशी वागेल याची चिंता त्याला लागली होती. पण जे होईल त्याला सामोरं जायचे. त्याने विचार केला व खाली यायला निघाला. आदित्यने परत ती मोठी सुटकेस उघडली. अलीबाबाची गुहाच ती. यशवंत मामासाठी झब्बा लेंग्याचा भारीतला सोनेरी पिवळसर मलमलचा कापड आणला होता. उमा मामीसाठी खूप महागडी कांजीवरम साडी. आरवसाठी कॉलेजची बॅग, रिस्ट वॉच आणि 4 टी-शर्ट आणले होते. आता सुमनसाठी. तो मनात म्हणाला आणि गालात हसला. आईने तिच्यासाठी भारीतला मेकअप सेट दिलाय. तिला या कशाची गरज नाहीये पण तरी ह्यातलं काहीही तिने वापरलं तर तिच्या ब्युटीला 4 चांद लागतील. आदित्य विचार करत होता आणि त्याला ती वस्तू दिसली. ही त्याने खास स्वतः खरेदी केली होती सुमनसाठी. आईच्या नकळत ती वस्तू त्याने हातात घेतली व तिच्यावर अलगद प्रेमाने हात फिरवू लागला. असं वाटत होते जणू छोटे छोटे तेजस्वी सूर्य त्याच्या हातात लखलखतायत. तो अतिशय सुंदर मनमोहक अस्सल हिऱ्यांचा हार होता. तो हार त्याला स्वतःच्या हाताने सुमनच्या गळ्यात घालायचा होता. त्याने ठरवले होते यासाठी सुमनचा होकार असो वा नसो तो तिच्या गळ्यात तो घालणारच होता. आईने सांगितले, सुमन तुझी होणारी बायको आहे. आपल्या अमेरिकेतल्या आलिशान घरात ती शोभून दिसेल. शोभेची बाहुली आणि माझी ही हक्काची बाहुली. आदित्य स्वतःशीच मोठ्याने बोलून हसला. त्याच्या कानाच्या मागे घाम ओघळू लागला. तो रुमालाने त्याने टिपून घेतला. अतिविचार केला की त्याच्या मेंदूला ताण येत असे. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. पुढे कथा खूपच रोमांचक वळणावर येणार आहे तेव्हा
नक्की ऐकायला विसरू नका तुझसवे बहरली प्रीत, लेखिका प्राची सोळे. आणि माझ्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून मला फॉलोअर्स वाढतील आणि एक मराठी चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो व्हायला मदत होईल. सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. टेक केअर.